अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. येणाऱ्या 15 तारखेला मतदान असून भारतीय जनता पार्टीची स्थिती काय आहे? आतापर्यंत संपूर्ण अमरावतीमध्ये विविध प्रभागामध्ये दौरा केलेले धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ आपल्यासोबत आहे. काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. अमरावतीमध्ये निश्चितपणे एक चांगलं वातावरण तयार झालं आहे. सुरुवातीला थोडंफार जरी असं वाटत होतं की गोंधळ आहे, परंतु आता स्थिती एकदम व्यवस्थित झाली आहे. सगळं नियोजन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात आमचे जिल्हाध्यक्ष आहे संजूभाऊ कुटे प्रभारी आहेत, यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळे आता काम करून राहिलो आहे. आणि प्रत्येक प्रभागाची जबाबदारी वेगवेगळ्या सगळ्यांकडे दिलेली आहे आणि तिथे आता व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंगनी नियोजन सुरू असल्यामुळं आता स्थिती अत्यंत चांगली झाली आहे. आणि मला असा विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष स्वबळावरच इथे आपला महापौर निश्चितपणे बसवेल. असं वाटतं की युती झाली नाही, राष्ट्रवादी वेगळी लढत आहे, शिवसेना वेगळी लढत, त्याचा काही परिणाम नाही. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सकारात्मक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. आपण पाहिलं, नगरपालिकांमध्येही पाहिलं, युती झाली असती तर त्याचा फायदा निश्चितपणे झालाच असता. परंतु शेवटी प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा लढवण्याचा, आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. त्याच्यामुळे सगळेजण आम्ही मित्र पक्ष असो की बाकी विरोधी पक्ष सगळे आपापले वेगवेगळ्या जागा लढवून राहिल्या. त्याचा परिणाम होतच असतो. परंतु शेवटी शक्ती आणि लोकांचा विश्वास हा महत्त्वाचा असतो. तर लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे. माननीय आमचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून दाखवलं, त्याच पद्धतीनं अमरावती महानगरपालिकेचा चेहरामोहरा बदलवायचा असेल आणि चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल, खऱ्या अर्थानं अमरावतीला एक चांगलं विभागाचं शहर म्हणून ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं जनतेच्या मनातलं अमरावती घडवायचं असेल तर ते देवेंद्रजीच्या नेतृत्वातच होऊ शकते, हा विश्वास जनतेला आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांपेक्षा सरस ठरेल. पण एक स्मार्ट अमरावती याची संकल्पना कुठेतरी पालकमंत्री साहेबांनी सुद्धा ठेवली. या संदर्भात जसं आज रेल्वेचा पूल अद्यापही झाला नाही, त्याच्यामुळे संपूर्ण अमरावतीचा जो भार आहे त्या पूर्ण विस्कळीत झालेली आहे वाहतूक व्यवस्था. नाही, ते अमरावतीच्या आपल्या राजकमल चौकातल्या पुलाचा जो विषय आहे तर तो फार जुना नाही आहे. मधल्या काळात जेव्हा काही पत्रव्यवहार झाले त्या काळात प्रशासक होते आणि सगळ्या निवडणुकाच सुरू होत्या आणि त्या काळामध्ये त्या संदर्भातला पत्रव्यवहार आला आणि तो समजांच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा शासनाच्या लक्षात आणून देण्यात आला. तर त्या संदर्भात कारवाई जवळपास पूर्ण होत आली आहे. महारेलच्या माध्यमातून त्याचा पूर्ण DPR तयार झाला आहे आणि एक चांगला पूल तिथं पुन्हा तयार होणार आहे. त्याच्यामुळे ती समस्या काही फार काळ राहणार नाही. आणि हा मोठा विषय असते. एखादा पूल लगेचच्या लगेच एवढा मोठ्या पूर्ण शहराच्या मध्यभागी असलेला लगेच तोडून 2 दिवसात ते काम होत नाही. ते जरा मोठं काम असल्यामुळं त्यात योग्य वेळ घेऊन आणि एक टेक्निकली सगळ्या गोष्टी बाजू तपासून, ट्रॅफिक कुठं वळवायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तपासून त्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे त्यामध्ये थोडा वेळ गेला, परंतु या येणाऱ्या काळामध्ये ही समस्या 100% पूर्णकालीन निकालात निघेल. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराचा खूप मोठा मुद्दा आहे. वय जात आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी आता आंदोलन करावं लागले की त्यांचे वय वाढ होत आहे, वाढ करावी शासनाने. या संदर्भात काय प्रतिक्रिया? वर्षानुवर्ष रखडत पडलेला मोठा प्रश्न मागल्या काळात आपल्या लक्षात असेल की 10,000 मुलांना, त्यामधले 5,000 अनुकंपा मधले जे होते त्यांना आणि 5,000 हे MPSC UPSCच्या माध्यमातून, MPSCच्या माध्यमातून, इतर परीक्षांच्या माध्यमातून, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून ज्यांचे एक्झाम पास झाले होते त्यांना जॉईनिंग लेटर्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले, ते वाटप करण्यात आले. ते आपल्याला माहीत असेल पूर्ण महाराष्ट्रात 10,000 तरुणांना हे देण्यात आलं. हे कधी नव्हे, ते अभूतपूर्व असं मोठं काम त्या काळात झालं. आणि येणाऱ्या काळातही निश्चितपणे ह्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळेल या संदर्भात शासन काम करून राहिलं आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये जे लागले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात, जे वर्षानुवर्ष रखडत पडले होते त्यांनाही न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं देवेंद्रजींच्या नेतृत्वात. आणि आता PM मित्रच्या माध्यमातून, माननीय मोदींच्या माध्यमातून मोठं इन्व्हेस्टमेंट आपल्या इथं MIDC मध्ये येऊन राहिलं अमरावतीला. त्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पन्न होईलच, पण सोबतच कौशल्य विकास मंत्रालय जे आहे त्या माध्यमातूनही जे काही रोजगार इथं येणार आहेत त्याच्याशी संबंधित स्किल ट्रेनिंग म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम त्या विद्यार्थ्यांचं, त्या मुलांचं, तरुणांचं इथं मोठ्या प्रमाणात होईल. आणि जे उद्योग येतील, साधारण 1-1.5 वर्ष एखादा उद्योग उभा व्हायला लागतो, तर ते त्याच्याशी संबंधित टायअप करून तसं ट्रेनिंग त्या मुलांना देऊन इथलेच स्थानिक मुलं कसे जास्तीत जास्त त्या उद्योगात लागतील यासाठी प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. काय आव्हान करणार मनपाच्या या निवडणुकीत? मी सर्व नागरिकांना नम्र निवेदन करतो, सर्व मतदारांना, बंधू भगिनींना नम्र निवेदन या माध्यमातून करतो की अमरावती
आपल्या महानगरपालिकेचा चेहरामोहरा बदलवायचा असेल आणि एक चांगलं सुरक्षित शहर आपल्याला बनवायचं असेल, कारण CCTVच्या माध्यमातून एक मोठं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे. ते लवकरच पूर्णत्वास येईल. महिलांच्या सुरक्षेच्यासाठी त्याचं मोठं योगदान असणार आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मोठ्या निधीची तरतूद शासनानं केलेली आहे व पुढच्या टप्प्यातही ते काम दुसरंही सुरू होणार आहे. त्यामुळे अशा सगळ्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपल्या जनतेला व येणाऱ्या पिढीला चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या, एक चांगलं शहर मिळावं आणि गतीनं विकास व्हावा या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या व भारतीय जनता पक्षानं समर्थन दिलेल्या अशा सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं. सर्व मतदार बंधू भगिनींनी जास्तीत जास्त मतांनी भारतीय जनता पक्षाच्या व भारतीय जनता पक्षाने समर्थन दिलेल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो. धन्यवाद.